तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी मराठीच्या दंतकथा या पाठाच्या दुसऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. या आधीच्या भागामध्ये आपण दंतकथा वसंत सबनीस लिखित, ज्यांचं मूळचं पूर्ण नाव आहे रघुनाथ दामोदर सबनीस, हे त्यांचं मूळचं नाव. वसंत सबनीस या नावानं ते लिखाण करतात. तर त्यांच्या दंतकथा या एका ललित विनोदी लेखाचं आपण अभ्यास करीत होतो. आतापर्यंत पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की दात वगैरे जी आहे त्या दाताबद्दलची त्यांची कयास अतिशय विनोदी भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे आतापर्यंतचं. आणि त्याच्यानंतर आपण परशा जो आहे त्या परशाचं वर्णन बघितलं, जो एक पहिलवान होता, परंतु दातदुखीमुळे तो सुद्धा अतिशय हैराण झालेला. आता पुढील भाग बघूया. अनेक वर्ष, या ठिकाणी इथपासून आता आपण सुरुवात करणार आहोत. अनेक वर्ष समोर येईल ते मिटल्या डोळ्यांनी चावणारा माझा दात एके दिवशी काही कारण नसताना ठणकू लागला. तर म्हणे, ज्या दातानं अगदी निमूटपणे जे काही तोंडात घातलं जाईल ते फक्त चावण्याचं काम जे केलेलं होतं, ते नेमकं दात जे आहे त्याने आता काय करायला, आता त्रास द्यायला सुरुवात केली आणि ते म्हणजे ठणकू लागलं. ठणकणे म्हणजे एक प्रकारची वेदनेचा भास करून देणे. असा ठणकू लागला की त्याने माझी अवस्था हीन दीन झाली. अवस्था हीन दीन होणे म्हणजे अतिशय व्याकुळ अवस्था होणे. अतिशय आता त्यांना तो दात जो आहे तो दुखतोय आणि त्यामुळं आता त्यांची अवस्था आता अतिशय वाईट झालेली आहे. दात ठणकू लागल्याबरोबर मी पहिली गोष्ट कोणती केली असेल तर ही की ज्यांच्या ज्यांच्या दाढदुखीची अवहेलना केली होती त्या सर्व माणसांची त्यांच्या दात व दाढांसकट मनातल्या मनात क्षमा मागितली. लेखक इथं सांगतात की म्हणे दात ठणकू लागला आणि त्याच्यामुळे त्यांनी या दाताच्या बाबतीत इतरांना जे काही सापत्व वागणूक दिली होती, दुहेरीपणाची वागणूक दिली होती, त्या सगळ्या लोकांच्या त्यांच्या दातांची आणि त्यांच्या दाढेची त्यांनी मनातल्या मनात माफी मागितली. ठीक आहे. दात दुखायला लागला की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. ते म्हणतात की दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. याचा अर्थ काय की जेव्हापर्यंत दात सुरळीतपणे काम करतोय ना, निमूटपणे दातामध्ये जे घातलं ते चावायचं काम करतोय, तोपर्यंत या दाताबद्दल आपल्याला किंबहुना कुठलीही किंमत नसते. परंतु तो दुखायला लागला म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवायला लागतं. आणि म्हणून लेखक म्हणतात की दाताला मूळ असतं हे त्यांना जाणवलं. याची अनुभूती, त्याची प्रचिती त्यांना कशी झाली. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्री झाली की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. या ठिकाणी लेखकाने अतिशय मिश्किल शैलीमध्ये इथं वर्णन केलेलं आहे विद्यार्थ्यांनो, की म्हणे आरोग्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये मी पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यात फार फरक असला पाहिजे. का बरं असं म्हणतायत ते? त्याचं कारणच तसंच आहे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत. हे एक थोडंसं महत्वाचं वाक्य विद्यार्थ्यांनो. इथं म्हणतात की त्या आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत. म्हणजे एक सरळ मूळ नव्हे तर त्याला आणखी त्याला दुसऱ्या शाखा असायला हव्यात असं त्यांना वाटलं. आणि त्या शाखा हिरड्यात सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यामध्ये सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर असं का म्हणतायत ते? नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? कारण त्यांना त्या एका दाताच्या दुखण्याबरोबर आजूबाजूची इतरही दात दुखत असल्याचा अनुभव आता येऊ लागलेला आहे आणि म्हणून दाताला मूळ नसून मुळ्या असाव्यात या निष्कर्षापर्यंत ते येऊन पोचलेले आहेत. पुढे ते म्हणतात, नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? सगळेच्या सगळेच दात दुखत आहेत अशी त्यांना अनुभूती व्हायला लागली. मुळामध्ये एकच दात त्यांचा दुखत होता. प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, शंख करणे, विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, याला शंख करणे, शंख करणे. तर याचा अर्थ जो आहे तो आहे की
बोंबाबोंब करणे म्हणजे आरडाओरड करणे. ज्या दाताने शंख करायला लावला तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्श सुद्धा खपत नाही. आणि मुळात ते सांगतात की जो दुखरा दात आहे ना त्याला एवढंसं हलकं हात लावलेलं सुद्धा म्हणजे छोटासा स्पर्श सुद्धा तो सहन करीत नाही, खपत नाही त्याला, बिलकुल चालत नाही त्याला. बरे, हे दुखणे तरी साधे सरळ असावे तेही नाही. म्हणजे दुखणं काही साधं सरळ थोडंसं असं असेल तर बाब वेगळी, मानून घेतलं असतं. परंतु लेखकामध्ये एवढी सहनशीलता आली कुठून? एवढी सहनशीलता तर त्यांच्यामध्ये नाहीच. आणि म्हणून ते सांगतात की हे दाताचं दुखणं थोडंसं साधं सरळ मुळीच नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूड तोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो. लेखक म्हणतात इथे की एखाद्या कवीच्या मनामध्ये जसा जिप्सी असतो म्हणजे अगदी तो आपल्या मन मानेल तसा वागणारा आणि अगदी कुठल्याही स्तरापर्यंत जाणारा, आणि असा हा जिप्सी कवीच्या मनात जसा असतो तसा म्हणे तो माझ्या दाताच्या मुळाशी जाऊन पोचलेला. आणि तो म्हणे काय करतोय तर माझ्या दाताच्या मुळाशी तो एकावर एक घाव घालतोय. त्याने घाव घातला की इकडे लेखकाला दाताला वेदना. आणि म्हणून ते म्हणतात की त्या घावांनी मला आता वेदना होत होती. म्हणजे त्यांनी इथे कल्पना केलेली आहे. प्रत्यक्षात त्यांना सांगायचे की त्यांचा दात हा ठणकत होता, अगदी थोड्या थोड्या अंतराने, अगदी लगातार. असे म्हणतात की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. म्हणजे दिवसा जी सभ्य माणसे जाणवतात ती मात्र रात्र काही वेगळीच असतात. नाहीतर दात हा अवयही अशाच माणसांसारखा असावा. दात हा जो अवयव आहे माणसाचा तो अशाच काहीशा प्रकारांतील असावा की जो दिवसा वेगळा आणि रात्री वेगळा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अकराळ विकराळ का होतो? आता या दाताची तुलना ते कशाशी करतायत इथं? राक्षसाशी. आणि राक्षसाशी का बरं? कारण की तो अकराळ विकराळ होतो. म्हणजे राक्षस जो आहे तो म्हणे आपला आकार बदलू शकतो, तो कसाही दिसतो, भयंकर असतो. आणि असंच हे काहीसं दाताचं सुद्धा, तो सुद्धा म्हणे रात्रीच्या वेळेला काय करतो, तो आपल्या मूळ रूपावरती येतो. म्हणजे तो राक्षसाचं रूप तो धारण करतो. पुढे लेखक म्हणतात दातात आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दाताला पुन्हा ते चोराची एक उपमा देतात आणि चोराशी त्याचं एक तऱ्हेचं साधर्म्य ते साधतात. दोघेही रात्री गडबड करतात. कारण काय? चोराने दात कशामुळे सारखे आहेत? कारण की दोघेही रात्री अगदी गडबड करतात. दात दुखण्याने मी आध्यात्मिक तत्वचिंतनही करतो. आता हे दुखरं दात जे आहे ना ते त्यांना अध्यात्म शिकवून जातं. कशा प्रकारे? की लेखक म्हणतात इथे दात दुखतो तेव्हा मला साक्षात्कार होतो. साक्षात्कार होणे म्हणजे परमेश्वराचं दर्शन होणे. परंतु इथे परमेश्वराचं दर्शन तर लेखकाला झालेलं नाहीये. मग त्यांना साक्षात्कार म्हणजे काय? तर एखादं गर्भित सत्य कळणे. त्यांना एक सत्य आता कळून चुकलेलं आहे. साक्षात्कार आता त्यांना झालेला आहे की दात हेच सत्य आहे. जगामध्ये जर कुठली सत्य बाब असेल तर ती म्हणजे दात. जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे कपोल कल्पित, केवळ मनाचा भ्रम. त्या क्षणी संसार असार वाटतो. विद्यार्थ्यांनो इथे एक शब्द प्रयोग केलेला आहे, असार. असार म्हणजेच काय? की खोटं, निकामी. संसार हे त्यावेळेला लेखकाला काय वाटतं? असार वाटतं, निकामी वाटतं. नेहमी हवेसे वाटणारे शेंगदाणे दगडासारखे बेचव लागतात. जे त्यांना इतके शेंगदाणे आवडीचे आहेत ना ते सुद्धा त्यांना बेचव वाटायला लागतात. कारण त्यांचा दुखरा दात त्यांना चावूच देत नाही, त्याला खाऊच देत नाही. बायको व मुले हा केवळ भास आहे असे वाटते. आता इथे बायको सुद्धा कुठून आली माहीत नाही, पण ते म्हणतात की बायको व मुले हे सुद्धा जेव्हा दात दुखायला लागतं ना तेव्हा तो एक भास आहे असं वाटतं. त्यांना ब्रह्मांड आठवायला लागतं. इथं समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवतच नाही आणि दाताचा ठणका मला ब्रह्मांड दाखवू लागतो. ब्रह्मांड म्हणजे
आकाशापलीकडलं विश्व. तर या विश्वाचा साक्षात्कार त्यांना होतो आणि तो सुद्धा कशामुळे, तर या दातामुळं. सोबतच त्यांनी इथे पुन्हा म्हटलेलं आहे, मग त्यांचं एक जे त्यांची लेखनाची जी सुंदरता जी आहे ना, आपण जे सुरुवातीला अगदी वाचलं होतं, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की त्यांच्या लेखनामध्ये अतिशयोक्ती आहे, विसंगती आहे, सोबतच नर्मविनोदी शैली आहे. हे सगळं याचा एक नमुना आहे. त्यांनी इथं म्हटलेलं आहे की समोरून येणारी एखादी सुंदरी डोळ्यांना जाणवत नाही, मग ती सुद्धा दिसत नाही. कशामुळं? कारण की सगळं लक्ष आहे ते दाताच्या दुखण्याकडे. ठीक आहे. ते पुढे म्हणतात, रात्रभर माझ्या ब्रह्मांडाच्या 10-20 फेऱ्या तरी सहज होतात. आणि म्हणे माझ्या 10-20 फेऱ्या होऊन जातात ब्रह्मांडाच्या. आणि पहाटे ब्रह्मांड मिथ्या असून दातच सत्य आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. आणि पहाटेच्या वेळेला आणखी जेव्हा थोडीशी झोप त्यांची कमी होते, त्यावेळेला आणखी ते दुखरा दात आपला पुन्हा ते वेदना तो ठणकावून आणतो. माझ्याबद्दल लोकापवाद फार. लोकापवाद म्हणजे लोकांचे कयास, म्हणजे लोकांनी त्यांच्याबद्दल केलेले काही पसरविलेले काही गैरसमज. लोकापवाद. ठीक आहे, गैरसमज. पुढे म्हणतात, दातदुखीही त्यातून सुटलेली नाही. माझ्या दातदुखीच्या काळात संबंध आळीला, आळी म्हणजे चाड, घरांची चाड. मुंबईमध्ये अशा आडी असतात. रात्रभर झोप मिळत नाही असेच म्हणतात. म्हणे जेव्हा यांची दातदुखी येते ना, तर संबंध चाड जी आहे, आळी जी आहे, ती सुद्धा झोपत नाही. पण माझा यावर विश्वास नाही. पण म्हणे माझा यावर विश्वास नाही. अर्थात आळीतील सर्व लोक आळीपाडीने माझ्या घरात डोकावून फक्त दातदुखीच ना असा सवाल करून जातात, हे खरे आहे. पण यावरून त्यांना झोप येत नाही असा निष्कर्ष काढणे बरोबर नाही. लेखकाने इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतीय संस्कृती आहे ती एक परंपरा आहे की एखाद्याला आजारपण झालं, मग तो शेजारी सुद्धा का असेना, की मग एक मानसिकदृष्ट्या जे आपलं नैतिक सामर्थ्य असतं ते कुठंतरी कमी झालेलं असतं. मग अशा व्यक्तीला नैतिक धैर्य द्यायचं, त्यांना कुठंतरी मनाचा सहारा द्यायचा. म्हणून मग अशी नातेवाईक, आप्तष्ट, शेजारी ती मंडळी भेटायला येतात आणि ती मग आपली वेगवेगळी अशी आपली एक तऱ्हेची सहानुभूती ते दाखवितात. आता त्यांच्या चाळीमध्ये सुद्धा त्यांचा जेव्हा दात दुखायला लागतो तेव्हा त्या चाळीतले लोक आडीपाडीने त्यांच्या घरी येऊन डोकावून जातात, म्हणजे अगदी भेट देऊन जातात. आणि मग ते विचारतात की फक्त दातदुखीच ना, म्हणजे आणखी काही दुसरा त्रास तर नाही. पुढे ते म्हणतात, मागच्याच दातदुखीच्या वेळी मी पलंगाच्या कोपऱ्यात दोन्ही हातात तोंड धरून बसलो होतो. दातदुखीच्या काळात सामान्यतः मी असाच बसतो, म्हणजे दोन्ही हातांच्या मध्ये त्याने आपला चेहरा धरून बसलेले ते, आणि ते पलंगाच्या एका कोपऱ्यामध्ये. चेहऱ्यावर बहुधा कुणीतरी नुकतीच थोबाडीत मारल्याचा भाव असावा. बघा लेखकाने इथं काय म्हटलेलं आहे की जशी एखाद्याच्या थोबाडीत मारावी आणि त्याने मग आपले दोन्ही गाल असे पकडून बसावं, असे काहीसे भाव त्यांच्या चेहऱ्यावर येतात जेव्हा त्यांना दातदुखी होते तेव्हा. कारण मी आरशात पाहत नाही. तोंडातल्या तोंडात दाताला आरशा कशाला, म्हणजे जे दात तोंडामध्ये आहेत त्यांना आरशाची जरूरत काय. आणि म्हणून ते आरशातही पाहत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा चेहरा थोबाडीत मारल्यासारखा झालाय की आणखी कशासारखा झालाय ते त्यांना माहिती नाही. मी घशातला घशात आवाज बंद करण्याचा प्रयत्न करून सुद्धा तो बंद होत नव्हता. ते म्हणजे आपल्या वेदना दडविण्याचा प्रयत्न करतात पण तेही त्यांना शक्य होत नाही. घसा आणि जीभ फितूर झाली होती आणि त्यांच्या घसा आणि जीभ जी आहे ती त्यांना फितूर होते, म्हणजे त्यांच्याशी ती लबाडी करतात, त्यांच्याशी ती एक प्रकारे ती दगाबाजी करतात, फितूर होतात ती. मी फारच मोठ्यानं ओरडत होतो असे बायकोचे मत होते आणि माझ्या बाबतीतील बायकोचे मत हे बहुधा संबंध आडीचे मत असते. आणि त्यांच्या पत्नी जशी त्यांच्याबद्दल विचार करते तशीच काहीसा विचार त्यांच्या शेजारची लोक सुद्धा करतात. आणि ते कसं की अहो केवढ्यांदा ओरडताय, लोकांना काय वाटेल, अशी दमदाटी बायकोशिवाय कोण करणार. आणि त्यांची बायको त्यांना दमदाटी करते सुद्धा की म्हणे एवढ्यांना ओरडतं कशाला, दात दुखतो हे खरं पण हे ओरडणं बरं नव्हे तुमचं. माझा दात दुखतोय त्याला मी काय करू. पण शेजारी पाजारी माणसं राहतात,
ती काय म्हणतील, अगदी लहान मुलासारखे काय थैमान घालताय. आता ती त्यांची पत्नी अशी त्यांना एक प्रकारे त्यांना दमदाटी त्यांची करते की तुमचा आवाज काढणं बरं नव्हे. म्हणून लेखकानं इथे त्यांच्या बायकोचं मत हे बहुधा संबंध आडीचं मत असते असं म्हटलेलं आहे. कारण की शेजाऱ्यांचे सुद्धा तेच विचार, यांच्या ओरडण्यानं शेजाऱ्यांना त्रास आणि शेजारी बिचारे रात्री झोपू शकत नाही यांच्या ओरडण्यानं. आणि म्हणून त्यांच्या पत्नीचं जे मत आहे ते किंबहुना आडीचं सुद्धा मत आहे. पुढं, दात 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 मी चिडून म्हणालो. मग ते म्हणे मी एवढं थैमान का घालतोय, कारण याचं कारण आहे दात. ते कळलं, तुला कळलं, सगळ्यांना कुठे कळलंय, सगळ्या जगाला का कळायला पाहिजे, थोडा तरी सोशिकपणा दाखवा ना म्हणते मी. म्हणजे लेखकामध्ये सोशिकपणा नाही, त्यांच्यामध्ये परिस्थितीला सांभाळून घ्यायचं धैर्य नाही. आणि म्हणून थोडा तरी सोशिकपणा दाखवा असं ती त्यांची पत्नी म्हणते. आणि आवाज तुमचा जो येतोय ओरडण्याचा तो जरा कमी करा असं ती त्यांना समजविण्याचा प्रयत्न करते. तू लाख म्हणतेस, दात तुझा नाही, तो माझा आहे. तू लाख म्हणतेस खरी, पण तुला माहिती आहे का, दात माझा आहे, तो दुखतोय आणि त्याच्या वेदना मला सहन कराव्या लागतात, तुला नाही. तो माझा आहे, माझ्या दातदुखीबद्दल मी किती ओरडावं हे ठरवणारी तू कोण. आता ते तिला आपल्या पत्नीला असं एक प्रकारे विचारतात की म्हणे मी किती ओरडावं आणि किती नाही हे सांगणारी तू कोण. ठीक आहे, हे ठरवणारी तू कोण. मग खुशाल ओरडा, ओरडीन ओरडीन, सोडतो की काय, आई ग मेलो. मग ते असे पुन्हा ते ओरडायला लागतात. आता गप्प बसा जरा, मी कापूर देते दाताखाली धरायला, त्यांना ठणका कमी होईल. त्यांची पत्नी त्यांना सांगते की म्हणे मी दाताखाली आता कापूर धरायला देते. म्हणजे कापूर जेव्हा दाताखाली घेतला की काय होतं तर वेदना कमी होतात, वेदना शमतात आणि त्यामुळं ओरडणं कमी होईल असे त्यांच्या पत्नीचं म्हणणं. तर त्यावरती त्यांची म्हणजे लेखक म्हणतात आपल्या पत्नीला, नको, सरळ बत्तान आणि दातावर हान, वेड लागलंय की काय तुम्हाला. ते म्हणतात की तू म्हणे काय कर, बत्तान म्हणजे एक जो एक हळकुंड वगैरे अशा वस्तू ज्या असतात त्या त्यांना एक प्रकारे त्यांना मोडण्यासाठी आणि त्याच्यापासनं त्यांना मोडून त्याच्यापासनं त्याची भुकटी तयार करण्यासाठी बत्ता वापरला जातो. तर ते म्हणतायत की म्हणे बत्तान आणि या दातावरती मार माझ्या, म्हणजे काय होईल की दातही पडतील आणि माझ्या वेदनाही बंद होतील. वेड लागलंय की काय तुम्हाला. त्यावेळेस ती म्हणते की हे कसं काय करू शकते मी, तुम्हाला वेड लागलंय की काय, तू खल करू नकोस, बत्ता आण. त्यावेळेस लेखक म्हणतात की तू म्हणे खल करू नको. आता खल करणे म्हणजे गुप्तपणे चर्चा करणे. आता इथे खल आणि बत्ता या अशा तऱ्हेची त्यांनी इथे कोटी केलेली आहे. इश्य, मेला एवढा दात दुखतोय तरी शब्दावर कोटी करायची सोडू नका. म्हणजे तुम्हाला शब्दाची कोटी चांगली जमते आणि ते सुद्धा तुमचं इथं थांबलेलं नाही आहे एवढ्या वेदनेत सुद्धा. तेवढ्यात बाहेर कुणीतरी आले. बायको जाऊन पाहून आली आणि खालच्या आवाजात मला म्हणाली, दाते आले आहेत. आता तेवढ्यात त्यांची पत्नी सांगते की दरवाजावरती कोणतरी आले आहेत आणि ते कोण असतात, त्यांचे शेजारी एक दाते नावाचे. ह्या दात्यांचा आणि दातांचा काही संबंध आहे की काय, लेखक इथे सांगतात की यांचा काही संबंध आहे की काय दाते आणि दातांचा. कारण काय म्हणतात ते, याच्या मागचं कारण असं की माझ्या प्रत्येक दातदुखीच्या वेळी नेमके दाते कसे प्रथम येतात, म्हणजे बरोबर त्यांना भेटायला ते दाते येतातच येतात. आणि ते सुद्धा दातदुखीच्या वेळी. दातदुखीच्या काळात माझी सहनशक्ती पार खल्लास झालेली असते. दाते किंवा दातार ह्या दातांशी जवळीक दाखवणाऱ्या माणसांनाही भेटू नये असे वाटते. लेखक का बरं असे म्हणतात इथं, दाते किंवा दातार ही अशी ज्यांची नावं आहेत ना त्या लोकांशी मला भेटू नये असं वाटतं. आणि का बरं असं लेखकाला वाटतंय, कारण त्यांची सहनशक्ती संपलेली आहे. आणि दात या नावाशी दूरचा सुद्धा ज्यांचा संबंध आहे, मग तो उच्चाराचा सुद्धा का असेना, पण अशा लोकांशी त्यांना जवळीकता ठेवायची नाही किंवा त्यांना भेटायचं नाही, बोलायचं नाही. कारण की या दात नावाच्या शब्दानंच खरा घात केलेला आहे त्यांचा. तर अशा तऱ्हेने इथं काही विनोदी प्रसंग लेखकानं निर्माण केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया
आणि पुढील भाग आपण नंतरच्या 3ऱ्या भागामध्ये बघूया. आपली रजा घेतो. धन्यवाद.